रायगड जिल्ह्यातील महाड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे। पंचशील नगर परिसरात 4 वर्षांच्या आलोक चंद्रवंशी या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुपारच्या सुमारास आलोक नेहमीप्रमाणे घराखाली खेळत असताना हा प्रकार घडला। अचानक कुत्र्याने झडप घालत हल्ला केल्याने आलोकच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली। जखमी अवस्थेत त्याला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। महाड शहरात भटकी कुत्री घोळक्याने फिरताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मात्र या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी जखमी चिमुरड्याच्या नातेवाईकांसह स्थानिकांकडून करण्यात येते। माझ्या मुलाला कुत्रा चावला आहे। ते काय कुठला कुत्रा आहे मला पण समजत नाही। ते चावले त्याला मी तर दवाखाना आणले। आता बाकीचं काय ते बोलते डॉक्टर बोलते पुढं घेऊन जावं लागतं बोलतोय। आता नगरपालिका काय त्याला करू शकते ते करू शकतो। नगरपालिका कुत्रे बंदोबस्त करू शकतो की नाही। 1:30 वाजता त्या मुलाला कुत्रा चावला तर मी शेजारीच काम करत होतो, माझी फाटी फोडत होतो। नंतर पोरगा धावत आला, तो पाळल्यानंतर कुत्री पाठोपाठल्यानंतर सोडवली, मी त्या कुत्रीला हाकलून दिली, मारली। नंतर मग ह्यांच्या घरी यांना मुलाला घेऊन गेलो आणि मग ह्यांना लगेच सांगितलं दवाखान्यामध्ये चला।